साहेब, तुम्ही आता हिंद की चादरच्या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे. अधिकाऱ्यांना काय सूचना केलेल्या आहेत? मला वाटतं सूचना नाही आता उद्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. इतर राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे मी एक दिवस मुद्दाम आधी आलो, काय व्यवस्था झाली काय नाही बघायला. हिंदची चादर आपल्याला माहिती आहे, श्री गुरु तेग बहादूर सिंगजी याची 350वी शहीदी समागम कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मला वाटतं की आजपर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम हा नांदेड शहरामधल्या या ठिकाणी असेल, सार्वजनिकरित्या घेतलेला. आणि जे सगळे लोक जे गुरु नानकांना मानतात, विशेष करून बंजारा समाज असेल, सिंधी समाज असेल, लभाना समाज असेल, वाल्मिकी समाज असेल किंवा सर्वात मोठा शीख समाज असेल, हे सगळ्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि सगळे एकत्र येऊन हा अतिशय भव्य दिवस कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये नागपूरला झाला होता. आता या महिन्यामध्ये आता या नांदेडला या ठिकाणी आहे. उद्या पंजाबचे मुख्यमंत्री येत आहेत, हरियाणाचे मुख्यमंत्री येत आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री येत आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत. आणि परवा अमित भाई शहा आपल्या देशाचे गृहमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. मला वाटतं असं एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बरं साहेब, छगन भुजबळ यांना ईडी चौकशीतून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना. आता काय ते चौकशी झाली, मुक्तता झाली. मग त्यांना जी 2 वर्षाची कारावास झाला होता तो खोटा होता. मला वाटतं अशा अनेक केसेसमध्ये शिक्षा होतात. प्रथम दर्शनी काहीतरी समोर येतं आणि नंतर चौकशी अंती त्यात काही स्पष्टता येते. एकच केस नाही, आपण अनेक केस बसल्या म्हणजे अनेक गुन्ह्यात, मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून, पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं का सगळ्यांना 100% लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही आहे मला असं वाटतं. आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे. बरं, मुंबईच्या महापौर निवडीपूर्वीच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. चांगलं आहे ना, मग काय वाईट काय. आता सध्या सगळ्यांमध्ये प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण आहे. आता निवडणुका संपलेल्या आहेत, एकमेकावर दोषारोप संपलेले आहेत, भेटले असतील. बरं, काय म्हणजे महापौराचं कसं राहणार आहे, भाजप की शिंदे? नाही नाही, महापौर तर भाजपचाच होईल ना. एवढ्या जागा आल्यानंतर जर आमचं होणार असं कसं चालेल. मला वाटतं इथे महापौर मुंबईमध्ये हा भाजपचाच होईल आणि महायुतीचाच होईल.